तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे मजुरीच्या पैशांवरून झालेल्या वादातून एका मजुरावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना शनिवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास घडली। या हल्ल्यात रामेश्वर बावस्कर वय 35 वर्ष हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत। मजुरीच्या पैशांच्या कारणावरून रामेश्वर बावस्कर आणि अनिल बालिकराम उर्फ बाळू भगेवार वय 28 वर्ष राहणार पिंपळगाव काळे यांच्यात वाद झाला। वाद वाढल्यानंतर शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देत अनिल भगेवार यांनी रामेश्वर यांच्या पोटात चाकूने वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे। घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित आरोपी अनिल उर्फ बाळू भगेवार यास ताब्यात घेतले। या प्रकरणी सरला ओंकार बावस्कर वय 40 वर्ष यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात प्रकरण क्रमांक 512/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 109, 352 व 351(3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला। जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेडगे यांनी पुढील तपास करीत आहेत। MCN न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे, पिंपळगाव काळे।